मॉर्निंग. 15 दिवसाच्या भव्याच्या सुट्टीनंतर आज आपण आहोत आपल्या दुकानात AJ फॅशन बुटीकमध्ये. तसं काल आम्ही दोघं जण आलो होतो, बऱ्यापैकी साफसफाई केली आणि घरी गेलो. आजपासून आपल्या कामाला सुरुवात करणार आहोत. हा आपला AJ फॅशन बुटीक. हरपाडा नाक्याच्या इथून हरपाडा जुन्या पुलावर जायला हा रस्ता आणि इथे आहे तो माझा शॉप. एकदा येऊन नक्की भेट द्या माझ्या दुकानाला. आपल्या दुकानामध्ये बऱ्यापैकी नॉवेल्टीचं सामान आणि ब्लाऊज शिवून मिळतात. अस्तर, फॉल, धागा, टेलरिंगचं सर्व मटेरियल आपल्या इथं मिळतं. त्याला आपलं काम असतं पहिलं झाडू मारायचं, तर पहिले झाडू मारून घे. आपला झाडू मारून झालेला आहे आणि आता आपण देवाला नमस्कार करू. तर आता आपण आपल्या कामाला सुरुवात करायला मोकळे. आपण आता पहिले तर हा ब्लाऊज शिवणार आहोत कस्टमरचा. सुंदर असं एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे. एक नंबरच कुठून तरी ते वर्क करून आणलंय, पण एक नंबर करून आणलाय. आल्यानंतर मी त्यांना विचारणार आहे कुठे केला, त्यांचा ॲड्रेस मी नक्की माझ्या कस्टमरसाठी देईन. कारण आरीवर्कपेक्षाही छान वाटतं आणि कधी खराब न होणार. कधी कधी आरीवर्कचं काळे वगैरे पडतात, पण हा काळा पडायचा चान्स कुठेच नाही. त्यामुळे हे बेस्ट आहे आणि एकदम फिनिशिंग सुद्धा सुंदर अशी केलेली आहे. बघू शकता तुम्ही, सुंदर फिनिशिंगमध्ये ब्लाऊज तयार करून आणलेला आहे. पण हा ब्लाऊज शिवायला घेण्या अगोदर या ब्लाऊजला हुक मारून घेऊ. मी हा शिवलेला की होलचा छोटासा की होल, ब्लाऊजला बॅक डिझाईन छोटीशी की होल आणि हे नवीन डिझाईनचे हात जे पफ स्लीव्स आणि थोडंसं खाली चुन्या पाडून असं बनवलं. सुंदर असं छान वाटतात. कस्टमरला आवडलं. कस्टमर सांगितले मला माझ्या आवडीचं पण केले. तुम्हाला जर असेच ब्लाऊज किंवा डिझाईन शिवायचे असेल तर आपल्या AJ फॅशन बुटीकमध्ये नक्कीच या. माझी ब्लाऊज परफेक्ट बसतात हे माझ्या कस्टमरला 100% गॅरंटी सहित देऊ शकतो मी. कधी कधी पुढे मागे होतात, पण जास्त करून तर होत नाही. या ब्लाऊजला आपण आता पहिला हुक लावून घेऊ. कधी हुक लावायला धागा ना मॅचिंगचा घ्यायचा. कुठलाही ब्लाऊज असो काही असो, धागा हा मॅचिंगचाच वापरायचा. त्याच्यात आपली फिनिशिंग चांगली दिसून येतो. ब्लाऊजला धागा मॅचिंग असेल, अस्तर मॅचिंग असेल तर काही आपलं फिनिशिंग परफेक्ट दिसतं आणि ब्लाऊज दिसायला सुंदर दिसतो. कधी कधी काही जण काय करतात, अस्तर एक, धागा एक, ब्लाऊज पीस वेगळा, मग तो असं ब्लाऊज कधी कधी पूर्ण असं घाण आणि विचित्र दिसतं. तसं नाही करायचं. पण आता हुक मारणार आणि हुकही नेहमी घट्ट मारायची. घट्ट म्हणजे पूर्ण घट्टच मारायची, म्हणजे निघली नाही पाहिजे. कधी कधी काय होतं की हुक निघतात. जशी भाग्यश्री मारते ना हुक, कधी कधी कस्टमरची बूम येते की नाही हुक तुम्ही बरोबर नाही मारत. मग ते कधी कधी भाग्यश्री सांगावं की नाही सांगावं असा पण प्रश्न पडतो. आपला आता शेवटचा हुक लावतोय मी. हुक लावून झालेले आहेत. धागा तोडायची सवय दातानेच आहे. सॉरी, काय काय नाही आवडेल, काय काय नाही आवडणार, पण ती सवय लागली दाताने धागा तोडायची. आपले हुक लावून झालेले आहेत आणि आपण हा ब्लाऊज आता व्यवस्थित झुलून ठेवणार आहोत, जेणेकरून कस्टमर आला की पटकन द्यायला. आपल्याकडे रेडी असा काहीच माल नाही, म्हणजे ब्लाऊज शिवलेली राहिलेली वगैरे काय नाही. कारण जो काही काम होता तो मी नवरात्रीच्या अगोदर कंप्लीट केला. ज्यांची राहिली होती
त्यांना सॉरी बोलून माफी सुद्धा मागितली की नाही जमलं. हा सुद्धा ब्लाऊज मी शिवलेला तो मापाला आणलेला आहे कस्टमरने. सुद्धा ब्लाऊज मी शिवलेला आहे. कसा वाटलाय हे पण तुम्ही नक्कीच सांगा. हे बॉल्स लावलेले आहेत, मागे काठाची डिझाईन बनवलेली आहे, वंटस ब्लाऊज आहे आणि हातानं छोटा आणि हलका पफ दिलेला आहे. असा मोठा नाही की भरपूर वरती, छोटा आणि हलका. ही पफची डिझाईन आहे ना, ही म्हातारी लोक पहिले घालायची. आता ही तुमच्याकडे फॅशन असेल, पण पहिलेच्या महिला होत्या त्या अशाच प्रकारच्या ब्लाऊज घालायच्या. म्हणजे जुनं ते सोनं, पुन्हा तेच जुनं ते सोनं चालू आहे आपल्याकडं. ह्या शेटमध्ये 1 मीटरवाला अस्तर मॅचिंग नाही, म्हणजे ताग्यावाला असं नाही. आपण कडचे ह्याच्यातले 2 घ्यायचे. आपला लॉस होतो, पण अस्तर हा मॅचिंगच वापरायचा. कधी पण कुठल्याही कलरचा अस्तर वापरायचा नाही. ब्लाऊज प्रिन्सेस शिवायचा आहे, त्यामुळे आता आपण कटिंगला सुरुवात करू. त्या ब्लाऊजच्या कटिंगला सुरुवात करू. पहिलं तर आपण ब्लाऊजला इस्त्री मारून घेऊ. पूर्ण अस्ताला इस्त्री करून घ्यायची. आणि इस्त्री जास्त गरम नाही करायची. जास्त इस्त्री गरम केल्याने कापड थोडंसं असं कडक होतं. एकदम असं कापडचं लूज झाला पाहिजे, एकदम कडक इस्त्री करायची नाही. अस्ताला इस्त्री मारायचं आपण ह्या कापडाचं इस्त्री मारून घ्यायची लगेच. ऑलरेडी हा कापड पूर्ण इस्त्री केलेलीच आहे, तरी आपण थोडीशी मारू. जास्त इस्त्री करायची नाही आपण, कारण कधी कधी आपलं कापड चिपकण्याचा भीती असते. तेलकट जर कापड असेल तर तो चिपकतो, आणि तो कापडाला जास्त इस्त्री मारत बसायचं नाही. आणि कधीही जास्त करून आपल्याला इस्त्री कापडाला मारायची असेल वरच्या, तर शिवण्याच्या अगोदर मारायची. शिवल्यानंतर जास्त करून इस्त्री मारायची धोका पत्करत नाही. चुकून जर आपण शिवल्यानंतर ब्लाऊज चिपकला तर आपल्या अंगास पण येतो. त्यामुळे ब्लाऊज शिवायच्या अगोदर अगदी व्यवस्थित इस्त्री मारून कापड घ्यायची. आणि ब्लाऊज सुद्धा चुरगळून द्यायचा नाही. आधी व्यवस्थितरित्या तो ब्लाऊज शिवायचा, म्हणजे तो जास्त घाण होणार नाही, चुरगळल्यासारखा होणार नाही. फिनिशिंग ही प्रॉपर पाहिजे ब्लाऊजला. कस्टमरला फिनिशिंग जर आपण दिली तर आपली ब्लाऊज नक्कीच आवडतात. आपण कस्टमरचं नाव शोधू. आशिका सावंत या कस्टमरचा आपला ब्लाऊज आहे, तो आपण शिवतो. अगदी लग्नाच्या आधीपासून ती ब्लाऊज आपल्याकडे शिवतो. असं नाही की आता कस्टमर नवीन कस्टमर त्या लग्नाला आधीपासून तिथे शोधते ब्लाऊज. चेस्ट राऊंड 30 असेल तर शोल्डर हे 5.5 घ्यायचे. माझी एक व्हिडिओ आहे, तुम्ही यूट्यूबला बघू शकता की किती चेस्ट राऊंड असेल किती शोल्डर कवर घ्यायचे. तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला समजेल. आपण आता पहिला बॅक साईड आपण घ्यायची. आता हे आपली बॅक साईड रेडी झालेली आहे. बॅक साईड रेडी की आपण ते बॅक साईड लगेच कापून घेतो. मी तुम्हाला कटिंग दाखवेल त्यावेळी तुम्ही बघा कसं करतं. पण आता ही नॉर्मल बघा,
जर उंची आता मी ती 13.5ची उंची आहे म्हणजे 1 इंच प्लस केला बॅक साईडला म्हणजे 14.5 झाले. अशा प्रकारचे आपली बॅक साईड मिळालेली आहे. आता आपण ह्याचे पहिले स्लीव्स काढून घेऊया. मी कधी पहिले बॅक साईड काढून घेतो आणि नंतर स्लीव्स काढून घेतो म्हणजे आपल्याला ज्या समोरची फ्रंट साईड ती सोपी जाते. आणि जर हा कापड पुरला नाहीच तर आपण दुसऱ्या कापडामध्ये ॲडजस्ट करून घ्यायचे असतो. कधी कधी आपल्याकडे अगोदरचा ब्लाऊजचा असं उरलेला असतो त्यामुळे हे सगळं ॲडजस्ट होऊन जातं आपलं. हात उंची 10ची त्याच्यामध्ये 1 इंच मी प्लस केला आणि खाली उतरले 3 इंच. ही सुद्धा माझी व्हिडिओ आहे किती न्यूज असलं किती उतरवायचे ते. ही सुद्धा तुम्ही व्हिडिओ यूट्यूबला नक्की बघा. हे आपल्या गबल्यात वगैरे फुगा आहेत नाही. आणि तो असा वरून कव द्यायचा ब्लाऊजला. वरून कव द्यायचा ब्लाऊजच्या स्लीवला. मध्ये असा डॉट पाडायचा. असा डॉट बनवून काढायचा. आणि नंतर पण आपण फ्रंट साईडला काय करतो थोडासा कव आतून द्यायचा असतो. थोडासा कव आतून द्यायचा असतो म्हणजे थोडंसं पुन्हा आतून राऊंड काढायचा. असा हा एवढा थोडासा राऊंड शेपने काढायचा आणि नंतर पुन्हा तिथे डॉट द्यायचा म्हणजे आपल्याला नंतर शिवता समजेल की नक्की आपल्या फ्रंट साईड कुठल्या आहेत. आता आपले बॅक साईड आणि फ्रंट साईड काढून दिलेली. आपल्याकडं अशा प्रकारच्या पेपर कटिंग रेडी केल्या असतात. कटोरी प्रिन्सेसच्या पेपर कटिंग रेडी असतात. जर तुम्हाला सुद्धा पाहिजे असतील तर आमच्याकडे रेडीमेड पेपर कटिंग मिळतात. तुम्हाला दाखवायचं झालं तर एक मॅसेज दाखवतो. अशा प्रकारे येल्लो पेपरमध्ये तुम्हाला सगळ्या साईजमध्ये 28पासून 40च्या साईजपर्यंत सगळ्या प्रकारच्या पेपर कटिंग तुम्हाला मिळतील. जर हवं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला नक्कीच देईल. आता आपल्याकडे जो कापड शिल्लक आहे त्याच्यामुळे आपण हा ॲडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न करू. तर झालं असतं ठीक नाहीतर मग आपल्याकडे दुसरा अस्त्र आपण घेतलेलं आहे त्यामध्ये आपण करू शकतो. आपली इस्त्री चालूच होती. हे कमी आहे होतोय डन ॲडजस्ट होतोय. हे बघा पुन्हा कवर केलं हे ॲडजस्ट होतं. उभ्यामध्ये एक बसतं आणि आडव्यामध्ये एक बसतं आपलं ॲडजस्टमेंट होतोय. माझं सुद्धा जर कोणी टेलर व्हिडिओ बघत असेल ना माझं काही चुकत असेल तरी पण मला नक्की सांगा की तुमचं हे चुकते. मी त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न नक्की करेन. पेपर कटिंग आपलं काम झालेलं आहे. हे कसं समजा यूज करायचे पुन्हा ठेवायचे पुन्हा टाकून द्यायचे नाही. सेम साईजला सेम हे उपयोगी पडतात. काही लोक करतात एका साईडला वापरतात पुन्हा टाकतात आणि प्रत्येक नवीन करतात. तसं नाही करायचं. ठेवून द्यायचे थोडे ॲडजस्टमेंट करून पूर्ण कवर करता येतात आपल्याला. आपले आता हे ब्लाऊजचे 4 पार्ट कटिंग झालेले आहेत म्हणजे 4च भाग. प्रिन्सेस ब्लाऊज 4 भाग असतात. प्रिन्सेस ब्लाऊज सुद्धा खूप प्रकारचे आहेत. काही जण प्रिन्सेसचा योग सुद्धा लावतात पण तो पण ब्लाऊज छान बसतो. आणि जर परफेक्ट ब्लाऊज जर कुठला बसत असेल बॉडीला तर तो फोर्टेक्स असतो. फोर्टेक्सचा ब्लाऊज हा 1 नंबर बसतो. कुठेही फुगा येत नाही कुठेही काही होत नाही. बॉडी परफेक्ट ब्लाऊज तो. ब्लाऊज सुद्धा बसतो
पण त्याच्या फोर्टसचा ब्लाऊज एकदम सुंदर, कुठेही फुगा येत नाही, काही होत नाही. बेस्ट बोलतो फोर्टस. आपलं आता हे दोन्ही फ्रंट साईड कटिंग आहेत, स्लीव्स आणि बॅक साईड सगळं एका असं झालेलं आहे कटिंग. त्यामुळे आपल्याला दुसऱ्या अस्ताची तर काही गरज लागलेली नाही. आणि आता आपण लगेचच फॅब्रिक कटिंग करून घेऊ आपलं. हे 2 मोर आहेत, त्यामुळे ते खालचा आणि वरचा बरोबर एकाच लेवलला आला पाहिजे. जेणेकरून कधी कधी काही केल्यानंतर कसं असतं, एक मूर इथे तर एक मूर इथे, तसं नाही जमणार. परफेक्ट आलं पाहिजे सगळं. कामच परफेक्ट कधी कस्टमरला बोंब मारायची गरज लागली नाही पाहिजे. माझी फक्त बोम एकच असतो, जरा वेळेवर ब्लाऊज देत नाही मी. बाकी काय वेळेवर म्हणजे एकदम वेळेवर देतो, म्हणजे घालायच्या अगदी 15 ते अर्धा तास पुढे असंच कधी कधी होतं लोकांचं तरी. डिझाईन रात्र होतं, मी गोष्ट मान्य करतो की ती माझी चूक असते. ब्लाऊजच एवढे असतात की कस्टमर हँडल करणं सुद्धा कठीण होतं आणि कोणी कामासुद्धा मिळत नाही हाताखाली. त्यावर हे मार्किंग करून मीच दिली होती ब्लाऊजची, त्यामुळे ते मला सोपं पडते की मी माझ्याचकडून ते मार्किंग करून नेलं होतं. त्यामुळे देवाल्याकडे मार्क करायला मला कटिंग करून सोपं गेलं. मी प्रत्येक कसं सांगतो की जर तुम्हाला जर माझ्याकडे ब्लाऊज शिवायला आणायचं असेल तर निदान मार्किंग करून माझ्याकडूनच नाही. प्रत्येक वर्कसुद्धा हेच प्रत्येकाकडे असं तर तुमच्या टेलरकडून तुम्ही मार्किंग करून आणा, म्हणजे त्याला शिवायला सोपा जातो ब्लाऊज. हे बघ मग अशी म्हटलं ना तुम्हाला मी काही काही इफी लागतो, त्या वर्कची थोडीशी इफी तर लागलेली आहे, पण ते कटिंगमध्ये निघून जाईल, एवढं त्याचा इश्यू होणार नाही. म्हणून ती इफी एकदम जास्त गरम करायची नाही. एक कस्टमरच्या घरी नेऊन कस्टमरने काही केलं तरी फरक पडत नाही, आपल्याकडून आपण सेफ्टी राहायचं. आता हा गाला आपण एक नॉर्मल कपडे असतो ॲडजस्टमेंटनुसार, पण आता आपल्याला परफेक्ट कटिंग करावं लागेल गाला. जो कस्टमरला हवा असेल तो, कारण इथे फ्रंट साईडला वर्क केलेलं आहे. 5.5 आहे तर आपल्याला 6.5चा गला करून घ्यायचा आहे, तो परफेक्ट होईल, म्हणजे आपल्याला सोपं जाईल नाही करायला. परफेक्ट मिळालं आहे. आणि हे कसं असतं, जेव्हा वर्कवर ब्लाऊज असतो ना तेव्हा समोरचं गला थोडंसं कमी असलं म्हणजे तो वर्क दिसून येतो, पूर्ण ते जमत नाही. मला वाटते ही साडी निळ्या कलरची असावी, कारण ह्याच्यावर निळ्या कलरचा वर्क केला आहे. म्हणजे साडीचा कलर एकदम छान असेल असेल मला अंदाज आहे. त्याचं कापड सुद्धा एकदम छान आहे. आता माझी कटिंग कंप्लीट झालेली आहे. 1
2 3 4 आणि आता आपण लगेच ब्लाऊज शिवायला घेऊ, मॅचिंग धागा घेऊ. आणि माझं कसं आहे माहिती आहे, मला धागा हा मॅचिंगच नको ब्लाऊज शिवायला. मला कुठल्याही वेगळ्या कलरचा धागा लावलेला आवडत नाही. मला धागा मॅचिंगच लागेल बघा, मॅचिंग धागा शिका. आणि मग माझ्याकडे धाग्यांचा स्टॉक सुद्धा खूप असतो, भरपूर धागे असतात. मी धागे अगदी भरून ठेवतो, कधी पण या धागे असतील. ब्लाऊज कसा शिवायचा ते पुढे पार्ट 2 मध्ये आपण बघणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.